नाशिकच्या निर्धार मेळाव्यातनं नाशिकच्या निर्धार मेळाव्यात ठाकरे गटानं बाळासाहेब ठाकरेंचं AI भाषण ऐकवलं आणि यावरनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली आहे। आपला आवाज कुणी ऐकत नाही म्हणून आपले विचार हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाटासारखा गट करू शकतो अशी टीका त्यांनी केली। तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। वैद्यकीय चाचणीनंतर संशयित आरोपींना कोर्टात हजर केलं गेलं। नाशिकमधल्या दगडफेकीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला। अमरावती दौऱ्यादरम्यान मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा आढावा घेतला गेला। जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देवेंद्र फडणवीसांनी विचारपूस केली। रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेरीस मोकळा झालाय। उद्या मुंबईमध्ये पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक पार पडेल। प्रशिक्षण आणि खास पथकांचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडेल। नवी मुंबईत मराठी शाळांसाठी मनसे आक्रमक झाली आहे। ऐरोलीमधील राधिकाबाई मेघे महाविद्यालयात मराठीचे वर्ग बंद केल्याची माहिती मिळताच मनसेनं जाब विचारला। दरम्यान मराठीचे वर्ग बंद करणार नसल्याचं आश्वासन प्रशासनाकडून दिलं गेलंय। पुण्याच्या बिब्वेवाडी परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक झाली आहे। अटकेनंतर गोळीबार केलेल्या ठिकाणी आरोपींची धिंड काढली गेली। गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाला। बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूती झाल्यावरती प्रकृती खालावल्यामुळे या महिलेला वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केलं गेलं होतं। डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहेत। कासलेने एक नवा व्हिडिओ प्रसारित केलाय। सिस्टीमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही आणि यात आपला बळी जाणार हे आपल्याला ठाऊक आहे असं कासले म्हणतात। राज्य सरकार पुरावे नष्ट करत असल्याचा आरोप निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेनं केलाय। तर उद्या पुणे विमानतळावरती आपल्याला अटक करावी असं आवाहन सुद्धा त्यानं केलंय। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। सूरज जाधव असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। मद्यपान करून धमकी दिल्याचं तपासातनं निष्पन्न झालंय। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा अहवाल पूर्ण झालाय। ससून रुग्णालयाकडनं पोलीस आयुक्तांकडे हा अहवाल सादर होणार आहे। या अहवालातनं कोणती माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। बुलढाण्याच्या हिवरखेडमधील राड्या प्रकरणी 34 जणांना अटक झाली आहे तर 60 जणांवरती गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हिवरखेडमध्ये संचारबंदी लागू आहे। नाशिकमध्ये शिवसेना उभाठा पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला। या शिबिरामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात एक ऑडिओ व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली। महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाढलात या शब्दात बाळासाहेबांनी भाजपवर निशाणा साधला। महाराष्ट्राची दिशा आपण ठरवणार, गद्दार दिशा ठरवू शकत नाही तसा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। हा महाराष्ट्र कुणाचीच मस्ती खपवून घेणारा नाही असेही ठाकरे म्हणतात। नाशिकच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवरती धरलं। आज मुंबई लुटली जाते, सर्व काही गुजरातला नेलं जातंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। पराभवामुळे खचून जाणारे आम्ही नाही। कुणाला वाटत असेल की आम्ही खचलो पण याहीपेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलाय। छावा संघर्ष आमच्या पाठीशी आलाय असं संजय राऊतांनी म्हटलं। ईव्हीएम हॅक करून निकाल बदलले जाऊ शकतात। अमेरिकन गुप्तचर विभागाच्या अधिकारी तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। नाशिकच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपवरही निशाणा साधलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दलित सरसंघचालक करून दाखवावेत असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय। जे गावाला गेलेत ते आजही टीव्ही समोर बसून आमचा निर्धार मेळावा पाहतायत या शब्दात संजय राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं। आजही अमावस्या पौर्णिमा आली की आम्हाला भीती वाटते असा मिश्किल टोला संजय राऊतांनी लगावला। ज्या वेळेला आनंद दिघे होते त्यावेळेला संजय राऊत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात लिहायचे अशी टीका शंभूराज देसाईंनी केली आहे। त्यामुळे राऊतांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याची आवश्यकता नाही असं देसाई म्हणतात। आमचं हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे। शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही असं म्हणत अंबादास दानवेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल नवगणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडला। जोरदार शक्ती प्रदर्शनासह त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला। नवी मुंबईमध्ये 22 तारखेला शिवसेनेचा निर्धार मेळावा होणार आहे। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर असतील। यावेळी महाविकास आघाडीचे 12 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील। अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये नगराध्यक्षांच्या विरोधात 17 पैकी 13 नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव दाखल केलाय। यामुळे उषा राऊत यांचं नगराध्यक्षपद धोक्यात आलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसतोय। पंडित दीनदयाल उपाध्याय आणि नामदेव ढसाळ यांचं अंत्योदय संदर्भातील विचार जुळत होते असं वक्तव्य मंत्री आशिष शेलारांनी केलंय। त्यांच्या वक्तव्यामुळे वादाचीही शक्यता आहे। अमरावती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली। यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 832 कोटींचं सानुग्रह अनुदान वाटप केलं गेलं। जमीन ही आपल्या आईसारखी असते। जमीन जात असताना शेतकऱ्यांना दुःख होतं। शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया सुरू केली तर 5 पट किंमत द्यावी हा GR काढला। यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकाच पक्षात राहून पाण्यासाठी आंदोलन करतात। प्रत्यक्षात मात्र देवेंद्र फडणवीसांनी संभाजीनगरला पाणी आणलं, पण श्रेय घेण्यासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी दोनही नेते पाण्याचं राजकारण करत असल्याचा आरोप संजय किणेकर यांनी केलाय। जालन्यात उदय सामंत आणि संदीपान बुमरेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। यावेळी जरांगेंनी दोनही नेत्यांचं स्वागत केलं। मराठा समाजाच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। तर जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं उदय सामंतांनी सांगितलंय। वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उसळलाय। अनेकांचा यामध्ये मृत्यू झालाय। दरम्यान हिंदूंवरती अत्याचार होत असून ममता बॅनर्जींना घाबरून इंडिया आघाडीचे नेते गप्प आहेत का असा सवाल शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी विचारला। इंदापुरातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या छाननी प्रक्रियेमध्ये 600 पैकी 122 उमेदवारी अर्ज अवैध ठरलेत। 2 मे पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज मागे घेता येईल। निवडणूक बिनविरोध होणार का याकडे आता लक्ष असेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आलाय। यावेळी जिल्ह्यातील 621 सरपंच पदासाठी सोडत काढली जाईल। यात महिलांसाठी 311 पदं आरक्षित ठेवली जातील। ही बातमी भुसावळमधून आहे। भुसावळ शहराला लागूनच तापी नदीचे एक मोठं पात्र आहे। तापी नदीच्या माध्यमातून भुसावळ शहरासह परिसरातल्या इतर गावांना पाण्याचा प्रश्न त्यांचा दूर होतो। मात्र या तापी नदी पात्रात सर्रासपणे सांडपाणी सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात तापी नदीमधल्या पाण्याचं प्रदूषण होत आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या भुसावळमध्ये तापीचा खूप मोठा वरदान आहे। भुसावळकरांसाठी या तापी नदी पात्रातून पिण्यासाठी व वापरण्यासाठी MIDC असेल व भुसावळ जळगाव साकेगाव आणि तसंच या ठिकाणी जे शेलगाव बॅरेक आहे या शेलगाव बॅरेकमधून पुढे अमृत योजनाची ही योजना करण्यात येणार आहे। तसेच या तापी नदीमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या तापीमध्ये प्रदूषण वाढलेलं आहे। रेल्वेची ही जी ड्रेनेज लाईन येते हे जे रेल्वेचे जो सांडपाणी आहे ते डायरेक्ट तापी नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे। ह्या तापी नदी पात्रामध्ये 24 तास असंच वाहत असतो। हा जो रेल्वेचा घाण पाणी आहे हे पाणी पूर्ण तापी नदी पात्रामध्ये मिश्रित होऊन पुढे आपलं साकेगाव आहे, शेलगाव बॅरेक आहे आणि जळगाव MIDC असं या ठिकाणाहून ते साकेगाव आणि MIDC येथे पाणी पुरवठा होतो आहे। तसेच भुसावळकरांनाही सुद्धा या पाणीचा वापर करावा लागत आहे। जयमत न्यूज 18 लोकमत भुसावळ।